धन्यवाद गुरुकृपा इंस्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आपले सामने डबलवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन गोवाला मी स्वतः संगीत लोके गावामध्ये निघणार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि याने आता
आपल्याला सादर केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनबुवा म्हणजे परमपवित्र सन्माननीय बिंदू सावंतबुवा या उद्याचा बोर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना या ठिकाणी कार्यक्रम करण्याची सोड संधी. सन्माननीय या कार्यक्रमाचे सर्वा उमेशजी पाटील त्याप्रमाणे त्यांचे बंधुराज या विभागाचे नगरसेवक आहेत शैलेशजी पाटील त्याप्रमाणे सन्माननीय उपमहापौर रमाकांत मंडळी साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो. उत्तरोत्तर त्यांची अधिक प्रगती व्हावी आणि मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं यांचं नाव व्हावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. डबलवादी म्हटल्यावर नामवंत भजनबुवा भगवान वादक नाट्यकर्मी शिष्यश्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात. त्यामध्ये यांनी आमच्याशी या कार्यक्रमासाठी संपर्क केला ते आमचे परममित्र सिंधुदुर्गाचे सुपुत्र सन्माननीय वैभवजी जाधव आमच्या सिंधुदुर्गाची शान शुभवस्तूसाठी या शिवाजी शहरात राहतात सन्माननीय बुवा स्वप्नील मेत्री त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील गावडे आमचे स्वामी भक्त भाऊ आयकर मुंबईच्या कार्यक्रमांसाठी मला वेळोवेळी सहकार्य करतात ते सन्माननीय अनिल मुंबईकर पकवानवादक साई गावडे गुरुगोत्तम मुंबईकर त्याचप्रमाणे माझे परममित्र पकवानवादक शुभम गावडे स्वप्नील गोस्वामी बुवा या ठिकाणी दशावतारी कलावंत आणि सध्याच्या घडीला सुनीलजी कालंकर यांच्या कंपनीमध्ये विरोधी कलावंत म्हणून काम पाहत असते सन्माननीय कृष्णा घाटकर साहेब त्याचप्रमाणे विनोदजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सूर्यकांत कोकम यांनी मला या हार्मोनियम या कार्यक्रमासाठी मी घ्यायचे माझे विद्यार्थी रवी कोकम बुवा त्याचप्रमाणे या निवास शहरामध्ये या आमच्या सिंधुदुर्गातील नामवंत भजनीबुवा रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे भजनीबुवा वास्तव्य करतात ते माझे परममित्र जनार्दन पेडणेकर बुवा माझे गुरुबंधू सन्माननीय संतोषजी सुटकर बुवा त्याप्रमाणे शिवसेना बुवांचे विद्यार्थी सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा आणि भगवान वादक आपल्या सर्वांचे लाडके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी अग्रक्रमाने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत असे आनंदी सावंत सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवांची ग्रामदेवता आई सावित्री देवीला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व मधुरीश्वरांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत जमलेल्या तमाम मधुरीश्वरांच्या साक्षीनं आपल्या सगळ्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. काय मंडळी हल्ली एक दोन बुवा असे आहेत सिंधुदुर्गात की भजन हे फक्त भजन म्हणून पेटी घेऊन जायची. आलापाचा त्यांच्या भजनामध्ये लवलेश नाही. आता उदाहरणार्थ भूपराग जर आवायचा असेल तर सा रे ग प ध सा ध प झालो आला. त्याच्यात अग्रक्रम जर सिंधुदुर्गात असेल तर कुंडू सावंत बुवांचा एकदा जोरदार त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा.
कुंदेंदू तुषार हार धवला, या 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 शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, 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 या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभु दिवी, 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 दैवे सदा वंदिता, देवे सदा वंदिता, दैवे सदा वंदिता, देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, सामां पातु सरस्वती भगवती, सामां पातु सरस्वती भगवती, सामां पातु सरस्वती भगवती, निषेध दाट्यापः, 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 निषेध गजानन
धन्यवाद. जरा लिहून द्या पाहुणी. हॅलो हॅलो
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुला लसा मग जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल रे वेळा तुला या गोडी अभंगाची तुला या गोडी अभंगाची तुला या गोडी अभंगाची लोकीबुवक एकंदरीत विषय लक्षात घ्या. एकही शब्द बोललो नव्हतो तरी पण लोकीबुवक एक गर्व झालेला की आपल्या समूहपणा तो आवाज आहे. जाऊ दे, आतापर्यंत ज्यांना ज्यांना गर्व झालाय त्यांची परिस्थिती काय झाली आहे ही तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. मी सांगितलं की राम सोपा आहे समजायला. राम तुमच्या माहितीसाठी सांगतो, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि श्रीकृष्ण कधी रडला नाही. आणि त्याचबरोबर या भजनाच्या माध्यमातून सांगतोय राम हा शाकाहारी आहे. लक्षात घ्या, त्याचं कारण तुम्हाला सांगतो की प्रभू राम रावणाने पळून नेली सीतेला, युद्ध होणार. परंतु रावण केव्हा मरणार होता? जोपर्यंत त्याचा मुलगा मेघनाद मरत नाही तोपर्यंत प्रभू राम त्यांनी रावणावर जरी किती वार केले असते ना तरी तो मरू शकत नव्हता. लक्षात घ्या. आता मेघनाथाने तो ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतलेला होता की ज्याने अन्नहार केलेला नाही तो तुम्हाला फक्त मारू शकतो. मेघनाथ म्हणजे त्याला इंद्रजित दुसरं नाव, ज्याने इंद्राला हरवलं, इंद्राची खुर्ची काबीज केली, तो इंद्रजित म्हणजे मेघनाथ. त्याला कोण मारू शकत होता? आणि कोणी मारलं तर प्रभू रामाचा भाऊ लक्ष्मण यांनी त्याला मारले. 14 वर्ष अन्न असून अन्नहारी, 14 वर्ष बायको असून ब्रह्मचारी आणि 14 वर्ष निद्रा असून निद्राहारी,
14 वर्ष लक्ष्मणाने डोळ्यात डोळे लावत नाही. नंबर 1. नंबर 2, हे ऐकून घे, ऐक, आयुष्यात तुझ्या उपयोगी आहे. तू सांगतो ना राम सोपा आहे, तो सोपं कसं तो समजून सांग. मी सांगितलं सोपं आहे, सोपाच आहे. अन्न असून अन्नारी, निद्रा असून निद्रारी आणि बायको असून ब्रह्मचारी. 14 वर्ष बायकोशी सहवास झाला नाही तोच माणूस इंद्रजिताला मेघनाथाला मारू शकतो. 14 वर्ष कंदमुळं, फक्त कंदमुळं आणि फळं खाऊन, जंगलातली फळं खाऊन जगला कोण? लक्ष्मण. आणि हे सगळं काम त्यांचा पहारा करण्याचं काम कोणा करायचं होतं? 14 वर्ष लक्ष्मणच करायचा. प्रभू रामाची देखभाल, सीतामाईची देखभाल, त्यांना अन्न पाणी जे काय पुरवायचं, जे काय हवं ते पुरवायचं कोण? लक्ष्मण पुरवायचा. आणि 14 वर्ष ही फळं सगळी कंदमुळे आपल्या भावाला आणि आपल्या भावजेला कोणी पुरवली? लक्ष्मणाने पुरवली. लक्षात घ्या. त्यामुळे राम हे आयुष्यभर म्हणजे शाकाहारीच होता. बरोबर ना बाय प्रेक्षक? आणि हे त्याचा प्रमाण आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपण या गोष्टी सांगायच्या असतात. सन्माननीय वायंगणकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद. त्यामुळे काय बुवा, तुकाराम महाराजांनी अभंग गायले, ज्ञानेश्वर माऊलींनी त्या पांडुरंगाचं भजन केलं, सगळ्या संतांनी त्या पांडुरंगाचं भजन केलं. पण तुकाराम महाराज गाताना पांडुरंग तिथे आले, पण पांडुरंगाने असं नाही ना सांगितलं की हे थांब तुकारामा, थांब, तू जो गातोय अभंग तो जरा भूप मध्ये मला गाऊन दाखव, असं सांगितलं का? तू जो गातोय अभंग त्याला तार सप्तकाचा आवाज लाव, असं तुकाराम महाराजांचं पांडुरंगाने सांगितलं का? बुवा तू अशी दे, तू ज्ञानी अशी. माझे 8 विद्यार्थी इथे आहेत, 8 नाही तुझे सगळे असे, माझं काय संबंध आहे? तू ते सगळ्यांना घेऊन तू माझं काय विषय काय? ऐक ना, तू सगळ्यांना घेऊन सांगायचा उद्देश काय की मी इतक्या जणांना शिकवतोय, मी रिकामी आहे, मी एकटो आहे, मी गेलाय काय गेलंय, चल तुला खुश, तू खुश हो. तुझे 70 असू दे आयुष्याचं, तू माझं त्याची शिकावी. तुझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे म्हणून तू देत नाही, म्हणून तुझे विद्यार्थी भरपूर. पण गर्व करू नको रे. गर्व केलेले नारद मुनीला गर्व झाला ना आपल्या गायनाचा. आणि जांबुवंत त्याच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस नारद मुनी तिथे गेले आणि त्या माकडांच्या घोळक्यात, मांजरांच्या घोळक्यात जांबुवंतांनी सांगितलं, नारद मुनी तुम्ही गायन करा. आहा, या माकडांसमोर मी काय गाणार, माकडांसमोर. म्हणून नारद मुनी गुरमीत राहू मला. त्याच्यात नारद मुनी हे नारद मुनी, हो लोक त्याच्यात किडे साधे नाही, सुलेमानी हे लोक कितीपर्यंत पोचू शकतात माका माहिती आहे, लक्षात घ्या. आणि तेव्हा जांबुवंताने सांगितलं, जांबुवंतीला स्वतःच्या त्या वांद्रीला काय सांगितलं की तू गायन दाखव. आणि एवढं गायन सुंदर केलं ना की नारद मुनींच्या गळ्यातला तंबुराना एका पाषाणाला चिकटला. हे पाषाण म्हणजे दगड, तू दगडाला चिकटला. आणि नारद मुनी सांगतात माझा विना द्या, तुमच्यात हिंमत आहे तर तो गाऊन परत घ्या. हे हलवची हिंमत नाही झाली, लक्षात तुला. नारद मुनीचं तिथं गर्व झालं तर तू लोक भुईचो लागायला गेलं माका. तू जर शाणू समजत असेल तर तुझ्या घरापुरतं तुळस, तुझ्यापुरतं तुळस. लोकांका काय आहे लक्षात घे. परीक्षा आपण नेमकी रिझल्ट हे मायबाप प्रेक्षक देतील, लक्षात ठेव. कोण बरोबर कोण वाईट बरोबर ना. हे मायबाप जनता जनार्दन जमलेत. अरे मी म्हणते तुझं एकट्याचं भजन ठेवून इतकी गर्दी जमली असतं म्हणजे गुंड बरोबर होय ना. एका हाताला काही नाही वाजणार. तुझं किती गोड. तुला असं वाटतं का की रात्रीच्या चांदण्याने सकाळ कधी होऊच दिली नाही? काय तुझी भाषा हो हे अध्यात्म नव्हे. तू सांग, मी म्हणते तू एखादं पॉईंट असतील तू मला पटवून सांग ना. तुझ्याकडे पटवून ठेवण्यासारखे काय आहे का? साधा मराठी नाही लोक 12वीत 3दा नापास झाला, 12वीत 3दा नापास, तरी पण 4 वर्गात इंग्लिश फाडतो. मागच्या टायमात आमची बारी होती तिथे मुंबईला मी येतो, हे म्हणतात माझे मित्र आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, माका त्यांच्याशी ह्याला काही एक नाही. हे तू सगळ्यांचा पैशाच नसतं रे, आपला तसा नाही. कोण रे तू? सगळ्यांचा पैशाच नसतो. तुझा कसा विषय आहे? याचं भजन कशावर चालतं ना, ज्या पैसे जास्त त्याचं भजन लोक आयुष्यात याला पाच केलेला. लक्षात, आपलं पैशाशी विषय नाही. पैसे द्या अगर नका देऊ. बिदागी मागितलेली सुटलेली मिस्त्री बोणी आणि सन्मानाची पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे आमका ती पुरेशी आहे. आम्ही हा
काम करणार, बरोबर ना? अरे लोकांकडनं पैशाची अपेक्षा का करावी? आम्ही फुकट येऊ नये, आम्ही पैसे घेऊन येलो आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तुमचं वेळ वाया घालून येत असल्याने वरती आमका परत पैसे द्यायचे. ह्यावेळी तो हे होतो निर्णय. तिकीट तिकीट घ्यायला अरे हो तिकीटच गाडीत देते. ह्या जागा कशी घालतो फुकट ट्रेन मधून आणि त्यांना तिकीट कन्फर्म करून दे म्हणून. आमचं मुंबईत त्या दिवशी सत्कार केलेली स्टेजवर पाटील साहेब आमचा स्टेजवर सत्कार केलेले यांचा एक मित्र आलेला फॉरेनवरून. आता फॉरेनवरून मित्राला आमच्या दोघांचा सत्कार जसा तुम्ही केला तसा केला. सत्कार केला नाही जो सांगता माझं एक मित्र माझं फॅन दिलो अमेरिकेतून त्याचा पण तुम्ही सत्कार करा. तर ते म्हणाले ठीक आहे त्याचा तुम्ही बोलवा, त्याचा आपण सत्कार करूया. आता बोलवतो तर हेही बोलवतो. त्याचं नाव सँडी. त्याला मराठी समजत नव्हता, मालवणी तर समजतच नाही होता. यो स्टेजवरून सांगता सँडी कम हिअर, सँडी कम हिअर. सँडी इलो आणि सत्कार केला त्याचो आणि सँडी मध्येच उभं राहिलो. मध्येच उभं राहिलो ते आम्ही सांगतो त्याला तर तुम्ही जायला सांगा. आता सँडी कमी हिअर यावता वाक्य ह्याका माहिती होता पण जावता ह्याका काय म्हणतात का माहिती नाही. पण हो हुशार माणूस ह्यो स्टेजवर सुद्धा उतरा सँडी जे उभं होतो थी उभं राहिलो आपण आणि दिसून सांगता सँडी कमी हिअर. मागे आवाज देणारे म्हणजे त्यांचं साऊंडवाल्यांचा विषय नाही. गर्दीच इतकी बाहेर गुंडू लोके बंद रे गर्दी किती आहे बंद. साऊंडवाले काय करणार बिचारे? मागे ना आवाज जात नाही काय करणार? तो एक काम करा ना माझ्या टायमात कमी लोक त्याला पुढच्या टायमात ह्या लोक्यात चिरून बांधा आडो होतो. काय पेटू पेटणार आम्ही 100. आमचे दोघांचे विषय कधी पटतच नाही आयुष्यात. मी आज सांगतो तो पुढचं सांगतो. जसं माशा बरोबर ना आणि माशी, मासा आणि माशी यांचा तसं काही मात्र संबंध नाही. पण मासाचा तुम्ही स्त्रीलिंग सांगू शकता का? स्त्रीलिंग शब्द का माशा नाही. तसं माशी पुल्लिंग हा ना शब्द नाही ना. माशी पुल्लिंग हा का? पण दोघे जण नाही माशा. मी काय विचारलं ऐका जरा. मासा हा पुल्लिंग आहे ना, त्याला दुसरा शब्द हा काय? म्हणजे मासो आणि माशी वेगळी आहे ना. माशी 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 पुल्लिंग आहे आणि मासा स्त्रीलिंग आहे. हे दोघे जण वेगवेगळे असते तरी कोळ्याच्या गाड्यात अडकतात ना. कोळ्याच्या झाडात अडकतात ना ते. एक ती कोळ्याच्या झाडात आणि एक कोळ्याच्या झाडात. कोळी 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 हे कोळ्यांचं पण काही समजून नाही. सन्माननीय गुरुदास सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विराज भावकर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि स्वप्नील गोसावी नवोदित बुवा छान त्यांनी युट्यूबवर तुमचा कार्यक्रम आला. माझी कुठेतरी आपल्यामध्ये झलक दिसते म्हणून तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि आनंद सावंत मगाशी खूप छान सांगितलं. खरं आहे ते. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, विराजसाठी गाववाल्यासाठी 100 रुपये आणि सागर तबलावादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करू. माझ्या काय इथे आम्ही दोघे सुद्धा पैसो किती दिला असतं ते आपला कमीच आहे. पण त्यातले त्यात लोक भारी आहे पैशाच्या बाबतीत. त्या का पैसोही लोक आहे. आता थोड्या वक्त बघा 50 रुपये द्यावा 20 रुपये तो किती नाही चालता आपलं काय विषय नाही. मंगला काय बोमटा सुरुवात केलाय. माझ्या म्हणणं कशासाठी एवढं बोलतावं बरोबर ना. त्या परमेश्वराच्या नजरेतून तुम्ही सुटू शकत नाही. तुम्ही जे काही कर्म करताय ते सरते शेवटी तुमच्या उपयोगी येणार आहे लक्षात ठेवा. प्रभू रामाचा बाप दशरथ हा सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारलेली का? ऐन तारुण्यात त्याने श्रावण बाळाला मारलेला बाण आणि त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक मुलगा गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवरणं दशरथ राजाला शेवटच्या उंबरठ्यावर दिसत होतं म्हणून श्रावण बाळाने त्या दशरथ राजाने मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली. लक्षात ठेवा. आपण पैसा किती कमवला
त्यापेक्षा आपण जर हजारो रुपये कमवत असू तर आपण 10 रुपये कुठे ना कुठेतरी दान केलं पाहिजे. लक्षात ठेवा. पाटील साहेबांकडे बघा तुम्ही. आता यावर्षी त्याने नाश्ता पण यावर्षी जेवणाची सोय केलेली आहे. आणि पाटील साहेब अन्नदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाहीये. लक्षात ठेवा. त्यामुळे सलाम करतो तुमच्या आई वडिलांना, त्यांनी तुमच्यासारखे पुत्र घडवले. बरोबर ना. नाहीतर बापूस कमवता 1.25 लाख रुपये महिन्यात आणि झील गाठारात लावता उपयोग काय असली पोरा. असली पोरा काय कामाची नाही. लक्षात ठेवा. सन्माननीय एका कलाकार बघा, मी त्यांना स्टेजवर बोलवतो तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आज खूप मोठी व्यक्ती आहेत त्या. सन्माननीय कृष्णा घाटकर. जरा या हे दशावतारातील कलाकार आहेत. आपण सगळ्यांना त्यांना ओळखता. अगदी उत्कृष्ट अशा विनोदी भूमिका हळदीची असू दे, धनगराची असू दे, आणि तुमच्या चरणाशी नतमस्तक आहोत. हे 200 रुपयाचं पारितोषिक आणि विराजला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळाच्या वतीने. आणि सागरला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. खूप छान दशावतार. त्यांची नाटकं सुद्धा आहे तिथे आता सध्या मुंबईत चालू. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी आता सध्या सुधीर कळमकर यांच्याकडे ते काम करतात. लक्षात ठेवा. कृष्णा घाटकर आणि आमच्या कार्यक्रमासाठी आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या डोळ्यानी पापा सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. मग अशी कोणीतरी सांगितलं की हे आपलं नवीन वर्ष नाही, कॅलेंडर प्रमाणे आपलं वर्ष गुढीपाडव्याला चालू. बरोबर ना. आणि तरी पण इकडच्या ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्या आपल्या मराठी माणसांची मुलं जेव्हा शाळेत असतात त्यांना सांगतात काय 31st तुम्ही काय सेंटा क्लॉज म्हणून या. सेंटा क्लॉज. आमचा सेंटा क्लॉज कोण? जो मोरपीस लावतो आणि पहाटेच्या प्रहरी येतो ना, वासुदेव आला, तो आपलं सेंटा क्लॉज. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. लक्ष्मण चव्हाण जनपचन गाणं म्हणतो त्यांच्या गावचे. त्यांनी मला हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे 100% गजराच्या माध्यमातून. बारा डोळ्यानी पापा सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, काम करी काम वेड्या, काम करी काम वेड्या, काम करी काम वेड्या, काम करी काम. जगात नाही राम रे, जगात नाही राम रे. पैशाची अंधपुराला त्याची लाव, आई सोडून घेतोय झेप पैशाच्या मागून जाऊ. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं पैशाची काम करी काम वेड्या, काम करी काम वेड्या. सन्माननीय उमेश पाटील साहेब हे काय जास्त वेळ थांबणार नाही म्हणून त्यांच्यावरती फक्त एक ओळ घेतो आणि मग रुपवलीची वेळ घेतोय. सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून माझ्यासाठी
100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि सन्माननीय विराज भाऊकर मध्ये प्रबोधक यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. पाटील साहेबांवरती एक कडवं घेतोय, काय चुकलं असेल तर माफ करा. आणि ज्या गाण्याची चाल घेतली, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, कृपा आई भराडी राहू साहेब तुम्हावरी, कृपा आई भराडी राहू साहेब तुम्हावरी, उमेश पाटील साहेब बोलणारी वारी, उमेश पाटील साहेब बोलणारी वारी, कृपा आई भराडी राहू साहेब तुम्हावरी. उमेश पाटील साहेब सूर्या परी तेज त्यांचे, चंद्रवाणी शीतल छाया, बघितल्यानंतर चंद्राची शीतल छाया आपल्याला लक्षात येते. गुरमी कुठेही दिसत नाही, परंतु ह्याच्याकडे बघितल्यानंतर बघा गुरमी माझा आवाज. सूर्यपरी तेज त्याचे, चंद्रवाणी शीतल छाया, कार्यकर्त्यांना देती देती आभाळाची माया, कार्यकर्त्यांना देती देती आभाळाची माया, पूर्ण करी मनोकामना, पूर्ण करी मनोकामना, आई वीरा माऊली, पूर्ण करी मनोकामना, आई वीरा माऊली. उमेश पाटील साहेब कृपा आई भराडी लाखा भाऊराया मनोबल त्यांचे वाढवी, नगरसेवक सन्माननीय शैलेश पाटील हे त्यांचे भाऊरायांच्या यांच्या पाठीमागे त्यांचा हात आहे म्हणून घेतले बघा. पाठी राखा भाऊराया मनोबल त्यांचे वाढवी, उभे पाठीशी सदैव साहेब रमाकांत मढवी, आणि यांच्या पाठीशी सदैव उभे असणारे उपमहापौर सन्माननीय कोण रमाकांत मढवी त्यांच्यासाठी मिळते बघा. उभे पाठीशी सदैव साहेब रमाकांत मढवी, असा घडला हिरा, असा घडला हिरा साहेबांच्या छायेखाली, असा घडला हिरा साहेबांच्या छायेखाली.
लत मोहे ऐसी लागी